लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा. आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथे महत्त्वपूर्ण बैठक. बातमी नांदगाव येथून. मनमाड इंदोर रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी मनमाड शहरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी नांदगाव येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली देवास बंगला नांदगाव येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मनमाडमधील गर्डर शॉप परिसरासह ग्रामीण भागातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी संपादित होणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बैठकीस उपजिल्हाधिकारी रवींद्र भारंदे, उपविभागीय अधिकारी येवला बाळासाहेब गाढवे, नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुनील सौंदाणे, रेल्वे विभागाचे अधिकारी सिंग साहेब, महसूल विभागातील तलाठी व सर्कल अधिकारी, भूमी अभिलेख विभागातील अधिकारी तसेच संबंधित गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचे निर्देश. यावेळी आमदार कांदे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देताना सांगितले की भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय निर्णय घेतले जावेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळावा. शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करावी. प्रकल्पामुळे बाधित कुटुंबाच्या मुलांच्या शिक्षण व भवितव्याचा विचार करून योग्य उपाययोजना कराव्यात. शेतकरी वर्गाला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने समन्वय साधून काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. मनमाड इंदोर रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळणार असली तरी शेतकऱ्यांचे हित अबाधित राखणे आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. बैठकीत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले तसेच पुढील कार्यवाहीबाबत सकारात्मक चर्चा झाली. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, नांदगाव. प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.